अध्यात्मप्रेमी, भगवत भक्ती प्रेमी सुहृदजन हो, विनम्र प्रणाम. आज नवविधा भक्तीपैकी चौथा जो प्रकार आहे, तो म्हणजे पादसेवनम. या भक्ती प्रकाराचा परिचय आपण करून घेऊ. पण तत्पूर्वी गेल्या खेपेला आपण स्मरणम याचा जो विचार करत होतो, त्याचे भगवद्गीतेतले संदर्भ आपण बघत होतो आणि त्यातील काही संदर्भ अजून राहिलेत. म्हणून त्याचा उल्लेख करून मग पादसेवनम या भक्ती प्रकाराकडे आपण जाऊ. मुळामध्ये पादसेवनम हा उल्लेख कुठं आलाय, तर भागवत पुराणाच्या 7व्या स्कंधात 5व्या अध्यायात 23वा श्लोक आहे. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम. आता स्मरणबद्दल गीता संदर्भ बघू आणि मग पादसेवनम याबद्दलचा परिचय करून घेऊ. स्मरण भक्तीचा आपण जेव्हा गीता संदर्भ बघतोय, तेव्हा 8व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात, जी गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आपल्या दृष्टीनं. भगवंत म्हणतात, हे अर्जुना, जो सतत एकाग्र चित्तानं माझं स्मरण करतो, जो माझ्याशी एकनिष्ठ झालेला असतो, अशा त्या योग्याला म्हणजे योगी व्यक्तीला मी सहजपणे प्राप्त होतो. अनन्यश्चेता सततम यो माम स्मरति नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. अशा प्रकारचा उल्लेख आहे. यातला महत्वाचा शब्द कुठला असेल, तर अनन्य चेतः. शब्द बघा, चेतः, चेतस म्हणजे अंतःकरण, आणि अनन्य म्हणजे अन्य. अन्य म्हणजे दुसरा, भगवंत सोडून अन्य. त्याच्या मागं अन आहे म्हणजे नकारार्थी आहे. म्हणजे भगवंत सोडून अन्य कुणाचाही विचार न करणं, फक्त भगवंताचाच एकनिष्ठेनं विचार करणं, याला अनन्य चेतः असा भगवंतांनी उल्लेख केलाय. आणि स्मरण करताना मोठी पूर्व अट आहे की स्मरण करताना आपण अनन्य चेतः असलं पाहिजे. पण दुर्दैवानं आपलं काय घडतं, तर आपली मनं अनन्य चेतः नसतात, तर अन्य चेतः असतात. अन्य म्हणजे दुसरे. आपण एकीकडे भगवंताचं नाव घ्यायचा प्रयत्न करत असतो, पण त्यावेळी आपली निष्ठा, आपलं मन हे दुसरीकडे भटकत असतं. साध्या भाषेत आपलं मन दुभंगलेलं असतं. ते दुभंगलेलं असलं चालणार नाही. ते एकसंध असायला पाहिजे, एक रस असायला पाहिजे, एकात्म असायला पाहिजे, आणि फक्त भगवंताच्या पलीकडे दुसरा कुठलाही विचार करायचा नाही. आता प्रश्न पडेल की आपण जेव्हा नामस्मरण करणार, तेव्हा अनन्य चेतः आपण होणार कसे? उपाय सोपा आहे. आपण स्मरण करताना मनामध्ये जागवलं पाहिजे की मला डोळ्यासमोरची सृष्टी दिसतेय, ती दृष्ट आहे आणि म्हणून नष्ट आहे. जे जे डोळ्याला दिसतं ते क्षणभंगूर असतं. अशा वेळेला या सृष्टीमध्ये सृष्टी नाहीये, विश्वामध्ये विश्व नाहीये. नाहीये म्हणजे विश्व आहे, पण त्या विश्वामध्ये विश्वंभर आहे. त्या जगामध्ये जगदीश आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा ज्ञानदेवानी सांगितलेला संदेश आहे. पण हे मराठी उल्लेख झाले. गीतेतला उल्लेख कुठला आहे? गीतेमध्ये स्पष्टपणे सांगितले, वासुदेव सर्वमिती, सर्वम इति वासुदेव. या जगामध्ये भगवंताच्या पलीकडे अन्य काही नाही, असा मनात विचार येणं म्हणजे अनन्य चेतः होणं. हे सांगतानाच बघा, आपलं गीता धर्म मंडळ जे बोधवाक्य मानतं, जे ध्येयवाक्य मानतं, ते काय आहे? मा मनुस्मर युध्यच. माझं स्मरण कर आणि कृतिशील हो, असा भगवंताचा आपल्याला संदेश आहे. असा हा स्मरणाचा अत्यंत सोपा, सुरक्षित अशा प्रकारचा मार्ग आहे. या स्मरण भक्तीबद्दल भगवद्गीतेत आणखी पण काही संदर्भ आहेत.
त्या संदर्भांचा आपण विचार करायला लागलो, तर आत्ता मी जो उल्लेख केला, तो 8व्या अध्यायातला 14वा श्लोक होता. अनन्य चेतः. त्या श्लोकाच्या आधीचा श्लोक भगवंताने जो सांगितलाय, तोही स्मरण भक्तीसाठी आपल्याला उपयोगी पडणार आहे. जरा त्या ठिकाणी ध्यान योगाचा किंवा पातंजल योगाचा आधार आहे आणि भगवद्गीतेमध्ये जे सगळे योग आहेत, त्याच्यामध्ये ध्यान योग, पातंजल योग आहेच आहे. त्यात काही शंका नाही. त्या ठिकाणी 8:13 मध्ये भगवंत म्हणतात, जे कोणी ओम या एकाक्षर ब्रह्माचा उच्चार करीत, माझं स्मरण करीत देहत्याग करतात, त्या योग्यांना खात्रीनं उत्तम गती प्राप्त होते. ओमित्येकाक्षरम ब्रह्म व्याहरन मा मनुस्मरण. जे कोणी ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे, त्याचा उच्चार करीत, स्मरण करीत, आपला संदर्भ काय? स्मरण भक्ती. ओम या एकाक्षर ब्रह्माचा उच्चार करीत, स्मरण करीत देहत्याग करतात, स्मरणपूर्वक देहत्याग करतात, ही 3.5 हाताची कुडी समाधानानं सोडून देतात, अशा त्या योग्य व्यक्तीला निश्चितपणे उत्तम गती मिळते. इथं आपण लक्षात घेऊया, की देह तुमचा माझा आहे ना, हा देह टाकतानाच आपल्याला मुक्ती मिळणार आहे. म्हणजे त्याला देहमुक्ती, देहातून मुक्ती असं म्हटलं तर चालेल, पण मुक्ती म्हणजे मोक्ष, भगवंताशी एकरूपता. आणि हे सगळं कुठल्या मंत्रातून होतं? कुठल्या स्मरण भक्तीतून होतं? तर ध्यानात घ्यायचं, आपल्या संपूर्ण भारतीय संस्कृतीचा एकाक्षर ब्रह्मानं आपण उल्लेख करतो आणि तो म्हणजे ओम, ओंकार. आणि यासाठीच बघा साध्या भाषेत सांगतात, की ओंकार म्हणजे त्या भगवंताची स्वाक्षरी आहे. मात्र इथं आपण लक्षात ठेवायचं, की मुखानं समजा आपण ओम, ओम, ओम म्हणत असलो, त्या ओमला सोहमची जोड द्यायला पाहिजे. त्या ओंकाराच्या उच्चाराला, त्या स्मरणाला आपण अहम ब्रह्मास्मी या चिंतनाची जोड द्यायला पाहिजे. मी स्मरण हे आघाडीचं सैन्य आहे, तर पिछाडीला चिंतन असायलाच पाहिजे. ही दुहेरी प्रक्रिया असेल तर मी आता म्हटल्याप्रमाणे देहमुक्ती, अगदी सदेह मुक्ती उल्लेख केला तरी क्षणभर चालेल, आपल्याला या स्मरण भक्तीतून मिळणार आहे. आता घडतं काय? हा आपल्याला सदैव मुक्तीचा परिणाम सांगितला, पण परिणाम जरा दूरचा आहे. मग अशा वेळा भगवंत सामान्य माणसाचा विचार करून, तुमचा माझा विचार करून देहमुक्ती बरोबर जरा फलश्रुती सांगतात. कारण फलश्रुती असल्याशिवाय साधी स्तोत्र म्हणायला सुद्धा मानवी मन तयार होत नाही. आता हे मानसशास्त्र आहे, भगवंताला ते माहिती आहे. आणि भगवंतानं 9व्या अध्यायातल्या 22व्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलंय, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते. आणि पुढे माहिती आहे, योगक्षेमम वहाम्यहम. जे कोणी माझं सतत चिंतन म्हणजे स्मरण करतात, त्यांचा मी योगक्षेम वाहतो. साध्या भाषेत ही फलश्रुती आहे. आणि हा योगक्षेम शब्दही महत्वाचा आहे. एकीकडे त्याचा अर्थ अत्र आणि परत्र, ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही प्रकारचा आहे. आणि गीताभ्यास करताना, स्मरण भक्तीचा गीता संदर्भ पाहताना आपण तो उल्लेख ध्यानामध्ये घेण्याची नितांत गरज आहे. मी थोडक्यात सांगतो. योग या शब्दाचा अर्थ आहे, जे जे अप्राप्य आहे ना, त्याची प्राप्ती होणं. पण मानवी स्वभावाला फक्त प्राप्ती होऊन चालत नाही, त्या प्राप्तीचं रक्षणही व्हायला लागतं. आणि म्हणून योग म्हणजे अप्राप्याची प्राप्ती, तर क्षेम म्हणजे मिळवलेल्या गोष्टीचं रक्षण, संरक्षण. दोन्ही कोण करणार? योगक्षेमम वहाम्यहम. हा ऐहिक अर्थ झाला, प्रपंचाचा अर्थ झाला. मग परमार्थाचा अर्थ कोणता? योग म्हणजे पारमार्थिक साधना, जी अभ्यास योगातून गीतेनं सांगितली आहे, जी आपल्याला स्मरण योगातून करावी लागेल. आणि असं तुम्ही पारमार्थिक साधना म्हणजे योग संयोग भगवंताशी अविभक्त झालात की
क्षेम म्हणजे कल्याण प्राप्त होईल, अंतिम कल्याण प्राप्त होईल. म्हणजे पारमार्थिक अर्थाने योग म्हणजे पारमार्थिक साधना आणि क्षेम म्हणजे कल्याण, अंतिम कल्याण. इथे आणखीन एक मुद्दा सांगतो आणि पादसेवनम याच्याकडे आपण जाऊया. आता तुम्ही आणि मी जी स्मरण भक्ती करतो ना, त्याच्या मागचं मानसशास्त्र असं आहे, की त्या स्मरण भक्तीच्या मागे स्मरण शक्ती उभी आहे. आणि या स्मरण शक्तीचा उल्लेख सुद्धा भगवद्गीतेमध्ये आलाय. गीता संदर्भ महत्वाचा आहे आणि तो आपल्याला विभूती योगामध्ये भेटतो. भगवंताने विभूती योगात आपल्या ठळक ठळक विभूती सांगितल्या. त्यामध्ये 10व्या अध्यायातल्या 34व्या श्लोकामध्ये सप्तशक्ती सांगितल्या. या सप्तशक्ती म्हणजे स्त्री शक्ती आहेत. पण स्त्री शक्ती या शब्दाचा अर्थ फक्त स्त्रीची शक्ती असा घेऊ नका. तिथं जो नारी नाम शब्द आहे ना, त्याचा अर्थ अभ्यासकांनी वेगळा आपल्या लक्षात आणून दिला आहे. तो जरा नमूद करतो. नारी या शब्दाचा अर्थ स्त्री असा आपण घेतो आणि तो बरोबर आहे. नर नारी. पण दुसरीकडं जर शब्दाचा नेमका अर्थ आपण बघायला लागलो, तर नर म्हणजे मनुष्य प्राणी, याची जी शक्ती असते त्याला नारी म्हणतात. म्हणजे नारीचा अर्थ स्त्री आहे, पण नारीचा अर्थ नर म्हणजे मनुष्य प्राणी, स्त्री पुरुष नाही. मनुष्य प्राणी. तो जो नर आहे त्याची जी शक्ती असते त्याला नारी म्हणतात आणि मग नारी नाम असा उल्लेख येतो. आणि विचार करा, या ज्या शब्द शक्ती सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये महत्वाची शक्ती आहे स्मृती शक्ती. आणि स्मृती शक्ती ही जर नसेल तर स्मरण करता येणार नाही. विस्मरणाचा शाप मिळेल. आपल्याला तर ईश्वरी चिंतन करायचंय आणि मग भगवंत त्या ठिकाणी 7ही शक्ती सांगतात. त्यात अगदी राज्ञी स्वरूपाची कोण असेल तर ती आहे स्मृती. सगळ्या शक्ती कोणत्या आहेत? कीर्ती श्रीर वाक्च नारीणाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा. म्हणजे कीर्ती आहे मनुष्य मात्राची, नराची कीर्ती आहे. श्री म्हणजे मांगल्य आहे. वाणी म्हणजे बोलणं आहे. पुढं मेधा म्हणजे बुद्धी आहे. धृती म्हणजे धैर्य आहे. क्षमा म्हणजे क्षमाशीलता आहे. आणि बरोबर मध्यभागी आहे स्मृती म्हणजे स्मरण शक्ती. ही भगवंतानं तुम्हाला मला या देहाची प्राप्ती करून दिली तेव्हाच दिली आहे. आणि एवढी भगवंतानं संजीवनी सारखी शक्ती देऊन सुद्धा आम्ही त्या स्मृतीचा उपयोग करून जर स्मरणम करणार नसू तर मग आपल्यासारखे करंटे आपणच नाही का? आपण जे कोणी पारमार्थिक आहोत ना सगळे, मी साधकही शब्द नाही वापरत, जरा मोठा आहे. पण आपण जे सगळे पारमार्थिक आहोत ना, त्यांनी जाणीवपूर्वक भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. स्मरणम यात शंकाच नाही. आता जाऊया पुढच्या भक्तीकडं, जी आहे पादसेवनम. हा आहे चौथा प्रकार भक्तीचा. आता पादसेवनम हा शब्द तुम्हाच्या माझ्या बोलण्यामध्ये चटकन येण्यासाठी आपण चरणसेवा, पादसेवनम, चरणसेवा असा उल्लेख करूया. पण तो चरणसेवा उल्लेख करायच्या पूर्वी आहे तो शब्द मात्र समजून घेऊया, कारण तो भागवत पुराणातला आहे. तो महत्वाचा आहे. पादसेवनम ह्या शब्दाचा अर्थ आहे परमेश्वराची चरणसेवा, भगवंताची चरणसेवा. विचार करा, परमात्म्याची चरणसेवा करता येणार नाही, परमेश्वराची करता येईल. निर्गुण जेव्हा भक्तीसाठी भक्तांसाठी सगुण होतं, मग विष्णूचे 10 अवतार येतात. त्यातला तो जो श्रीकृष्ण किंवा मूळ विष्णू त्याचं चरण संवाहन करायचं म्हणजे पादसेवनम म्हणजे चरणसेवा. आता मी शब्द वापरला चरण संवाहन. संवाहन या शब्दाचे अनेक अर्थ आहेत, पण इथं संवाहन शब्दाचा अर्थ चेपणे किंवा रगडणे असा आहे. आणि आपण चित्रही पाहतो. पादसेवनचा आदर्श म्हणून लक्ष्मी मातेचा उल्लेख केला जातो. हे चित्र आपल्या सगळ्यांना परिचित आहे की क्षीरसागर निवासी शेषशाही श्री विष्णू भगवान आहेत आणि त्यांचे चरण संवाहन करणारी जगन्माता श्री लक्ष्मी आहे.
हे चित्र आपण पाहतो. हा चरण संवाहनाचा, चरण सेवेचा अत्युत्तम आदर्श. आता हा समजावून सांगताना ज्ञानेश्वर महाराज विलक्षण 2 गोष्टी सांगतात. ते म्हणतात, श्री लक्ष्मी तर चरण संवाहन करतेच, पण या चरण सेवेचा, पादसेवनचा एक फार मोठा आदर्श आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे आणि तो आहे देवांचा देव महादेव जो श्री शिवशंकर आहे तो. ज्ञानदेव उदाहरण देतात, अहो विष्णू चरणीची गंगा, विष्णू चरणापासून निघालेली गंगा ही मस्तकावर धारण करणारा तो शिवशंकर आहे. आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे श्री विष्णूचे चरण सेवा करणारी ती त्रैलोक्य स्वामिनी जगन्माता आहे. जरा बघा, जगन्माता आहे, त्रैलोक्य स्वामिनी आहे आणि भगवंताची चरणगंगा मस्तके धारण करणारा तो शिवशंकर आहे. हीच उदाहरणं ज्ञानेश्वरीत 9व्या अध्यायामध्ये भाष्य करतात, ज्ञानदेव देतात आणि त्यातून तुम्हाला मला काही एक महत्वाचा मुद्दा सांगतात, तो लक्षामध्ये घेऊया. तो अशा प्रकारचा आहे, ज्ञानदेवांचे शब्द असे, करिता तापसांची कडसणी, कवणू जवळा ठेविजे शूल पाणी, तोही अभिमानू सांडुनी, पायवणी माथा वाहे. करिता तापसांची कडसणी. कडसणी म्हणजे कसोटी किंवा तपासणी. बघा, जसं गुरूंचा गुरु म्हणजे दत्तगुरु, तसंच तपस्वी, सिद्ध पुरुष असं म्हटलं तर त्यातला श्रेष्ठ कोण? महादेव. मग सगळ्या तापसांची कसोटी लावली तर कवणू जवळा ठेविजे शूल पाणी. जवळा ठेविजे म्हणजे समानतेला येईल, शूल पाणी शंकर. अहो तपस्व्यांची कसोटी लावली तर शिवशंकराच्या जवळपास तरी कोणी फिरकू शकेल का? पण एवढा मोठा तपस्वी अभिमानू सांडुनी आपला अभिमान टाकून देतो आणि पायवणी, हा खास मध्ययुगीन शब्द आहे. पायवणी म्हणजे चरण तीर्थ. पायवणी माथावा आहे. दुसरा उल्लेख ज्ञानदेव मगाचाच करतात, ऐसी या जियेची या जवळिका. ह्याच्या आधीच्या ओव्यात म्हटलंय, अहो त्या जगन्मातेचं सामर्थ्य काय सांगावं. ज्याला वैभव म्हणतात ते हात जोडून दास दासींच्या रूपानं जगन्मातेसमोर उभं असतं. सामर्थ्य घरीची या पायिका, पायिक म्हणजे सेवक, ते लक्ष्मी मुख्य नायका न मनेची येथ. असं वैभव जिच्या समोर उभा आहे, त्यांची जी प्रमुख नायिका आहे ती जगन्माता सुद्धा भगवंतांचं चरण संवाहन करते. आणि मग या चरण सेवेचा तुम्हाला मला संदेश देताना त्याच्या लगेच पुढे ज्ञानदेव ओवीतून सांगतात, जी गाजलेली ओवी आहे, म्हणून थोरपण पर्हा सांडीजे, एथ व्युत्पत्ती आघवी विसरिजे, तै जगा धाकुटे होईजे, ते जवळीक माझी. म्हणून आपण काय करावं? म्हणून थोरपण पर्हा सांडीजे. पर्हा म्हणजे पलीकडं, थोरपण म्हणजे आपली पद आणि प्रतिष्ठा. आपली पद आणि आपली प्रतिष्ठा जरा बाजूला ठेवूया. एथ व्युत्पत्ती आघवी विसरिजे. व्युत्पत्ती म्हणजे विद्वत्ता. ज्ञानी माणसाला सहजपणे अहंकार पछाडतो, त्याला काही इलाजच नाहीये. पण ती व्युत्पत्ती विसरिजे. आपण विद्वान आहोत हे भक्तीच्या क्षेत्रात विसरून जा आणि काय करा? सुरुजन हो, हा पाद सेवनमचा संदेश आहे. तै जगा धाकुटे होईजे. सगळ्या जगासमोर मी अत्यंत लहान आहे असं म्हणा, म्हणजे वागा. तै जवळीक माझी. जवळीक म्हणजे तीच माझी खरी भक्ती आहे. म्हणजे विनम्रता, विद्या विनयेन शोभते, हे सगळं आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे. अहो जो एकदा भगवंताचा भक्त झाला ना, त्याला जगातलं पद, प्रतिष्ठा, ज्ञान या गोष्टींची गरजच नाही. आणि घडतं काय? तुकोबांच्या भाषेत सांगायचं तर ऐरावत झालात, अंकुशाचा मार मिळेल, आणि मुंगी झालात तर आनंदानं तुम्ही साखर भक्षण करू शकाल. यासाठी तै जगा धाकुटे होईजे, त्या जगापुढं विनम्र व्हा. तै जवळीक माझी. म्हणून ज्याला आपण चरणसेवा म्हणतो,
त्या चरणसेवेचा सगळ्यात उत्तम संदेश म्हणजे आपण विनम्र होणं. विनम्र होण्यानं फार मोठं यशाचं शिखर आपण गाठू शकतो. अजून थोडा परिचय करून घ्यायचा आहे, तो पुढच्या भागात. आज थांबूया. विनम्र प्रणाम.